वर्षांपासून आमच्या मनामध्ये संकल्पना होती व काकाजी लोहियार साहेब सगळ्यांनी विषयसुद्धा काढलेला की आपल्याला अंबाजोगाईच्या मी सुद्धा विधानसभेमध्ये खूप वेळा टुरिझम आपल्या ह्या भागामध्ये कसं वाढवता येईल आणि टुरिझममार्फत आपल्याला आपल्या इकडच्या लोकांसाठी एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल नाहीतर बाहेरचे लोक जेव्हा येऊन म्हणजे हॉटेल्स असतील हे सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी आपण काय करता येईल ह्याच्यामुळे आम्ही ह्या मुकुंदराज व्हॅली परिसरासाठी सुद्धा तिकडे काहीतरी करावं व आपल्या देवीचं मंदिर आहे आपल्या अंबाजोगाई शहराला एवढा मोठा म्हणजे हिस्टॉरिक सिटी म्हणून ओळखला जातं म्हणून आपल्या ह्या भागामध्ये काही ना काही करावं म्हणून ही अजून एक नवीन संकल्पना इकडे आज इकडे सुरुवात होत आहे। आपल्याला इकडे ग्रासलँड सफारी ह्याचं उद्घाटन झालं आहे। अराउंड 3500 एकर्स एवढं जंगल एरिया आपल्या ह्या भागामध्ये आहे। नैसर्गिक सुंदरता खूप आहे आणि ह्याचा चांगल्या पद्धतीने वापर व्हावा त्याच्यासाठी माननीय कलेक्टर साहेब आहेत प्लस आपल्या अख्ख्या फॉरेस्ट डिपार्टमेंट ज्यांचं सहकार्य खूप चांगलं असतं हे सगळ्यांनी मिळून म्हणजे एका छोट्या सजेशनवरती एकदम चांगली ॲक्शन घेऊन आजचा दिवस हा आपल्याला इकडे लाभला आहे। आपण लवकरात लवकर ह्याचं एक्सपॅन्शन कसं करावं ह्याचासुद्धा प्रयत्न आपण करणार आहे। आता आपण आज 33 ब्लॅकबक हे आज इकडे सोडलेले आहेत। ह्याच्या पलीकडेसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणजे इकडच्या भागातले जे यंग मुलं आहेत त्यांनासुद्धा सफारीच्या बद्दल जरा अभ्यास करून त्यांना उद्या ट्रेनर बनवता येईल त्यांना लोकांना बाहेर नेता येईल तसंसुद्धा चांगल्या पद्धतीने नवीन जनरेशनचं एम्प्लॉयमेंट होईल आणि अंबाजोगाई शहर तर एवढं सुंदर आहेच तर त्याच्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त लोक आली की आपल्या ह्या भागामध्ये सफारी म्हणून जसं कलेक्टर साहेब आता बोलले की मराठवाड्यात असं कुठलं नाही आहे तर आय एम ऑल्सो हॅपी अँड प्राऊड की अंबाजोगाई तालुक्यामध्ये आपण हे करू शकलो आणि ह्याच्या पलीकडे खूप सारं आपल्याला करायचं आहे। चांगल्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण अजून ह्याला कसं मोठं करता येईल आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनासुद्धा चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा कसा हो ह्याच्याबद्दलसुद्धा विचार करून आपण इकडे असं चांगला उपक्रम करत जाऊ। आज आपण इकडे कुरणवाडीच्या सफारी चालू करण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत। 33 ब्लॅकबक आता सांगितल्याप्रमाणे या ग्रासलँडमध्ये सोडलेलं आहे आम्ही। या ग्रासलँड म्हणजे एक 1300 हेक्टरचा कंटिन्युअस पॅच आहे आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहे की आता मराठवाड्यामध्ये आणि बीडमध्ये आत्तापर्यंत कुठलाही ग्रासलँड सफारी आपण आत्तापर्यंत चालू केला नाही आहे। म्हणजे एक ऐतिहासिक दिवस आहे म्हणजे आपण वाईल्डलाईफमध्ये बीडचा एक नवीन दिशा म्हणजे वाईल्डलाईफमध्ये इकोटुरिझम कसे वाढवू शकतो या फिर आपण ग्रासलँड सफारी कसे वाढवू शकतो त्यासाठी आपण आज चालू करत आहे। माननीय आमदार मॅम नगराध्यक्ष सर्वजण इकडे जमलेलो आहेत त्यासोबत हे पूर्ण बघण्यासाठी आमच्या शाळेचे विद्यार्थी असेल इतर इकडेचं नेचर क्लबचे लोक असेल सर्वजण आलेलं आहे। आपण ग्रासलँड म्हणजे नेहमी आपण एक इकोसिस्टम म्हणून विचार करायला पाहिजे त्याचं संवर्धन कसं करायला पाहिजे जतन कसं करायला पाहिजे याचा मार्गदर्शन करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी याचं खूप मदत होणार आहे। आणि त्यासोबत म्हणजे आता शेतीमध्ये आता जनावरांचा आता त्रास जास्त होत आहे त्याच्या कमी करण्यासाठी सुद्धा ग्रासलँड डेव्हलपमेंटचा खूप महत्त्वपूर्ण रोल आहे तो ते सुद्धा आपण फॉरेस्टमार्फत आता इकडे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि भविष्यामध्ये लोकांसाठी इकडे ग्रासलँड सफारी आणि आपण फॉरेस्टमार्फत जिप्सी वगैरे आणून इकडे लोकांचा सफारी चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो त्याचासुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे। आपण जिल्हाधिकारी आहात या डोंगरात आल्यानंतर आपल्याला काय फिलिंग काय आपल्याला खूप चांगला जगा मी आमदार मॅमला सुद्धा वही सांगत होता मला वाटलं नाही की ती चांगला जगा असणार आहे म्हणून खूप चांगला जगा आहे। म्हणजे आत्तापर्यंत मी 4-5 वेळा अंबाजोगाईला आणि परलीला आलो होता म्हणजे कोणी मला आत्तापर्यंत याच्याबद्दल सांगितलं नाही म्हणजे सांगितल्यानंतर आता पुढच्या पाऊसमध्ये सुद्धा मला सगळं दिसण्यासाठी खूप चांगलं असणार आहे। धबधबा असेल पाणीचा स्रोत जास्त असेल आणि आता त्याच्यावर आमच्या ग्रासलँड सफारीसुद्धा म्हणजे खूप एक चांगला स्पॉट अंबाजोगाईच्या लोकांसाठी एक वीकेंडसाठी या फिर एक इव्हिनिंगसाठी खूप चांगला स्पॉट असणार आहे। सर या भागातील शेतकऱ्यांची अशी शंका आहे की आधीच इथं काळविटांची संख्या भरपूर आहे आणि त्यांचा त्रास शेतीला भरपूर आहे शेतीची नासाडी भरपूर होते तर ह्या प्रोजेक्टमुळे त्यांच्या नासाडीत आणखीन वाढ होईल का अशी त्यांना शंका वाटते। मी सांगितल्याप्रमाणे हे प्रोजेक्ट आपण जो करत आहे याच्यासोबतच आपण ग्रासलँडचा डेव्हलपमेंटसुद्धा करण्याचा विचार करत आहे। म्हणजे जेव्हा सेल्फ सफिशियंट ग्रासलँड असतात आणि पाणीचा सोर्स आपण इन हाऊसमध्ये डेव्हलप केला म्हणजे त्यामुळे ब्लॅकबक बाहेर जाण्याची शक्यता खूप कमी आहे
आणि मी सांगितल्याप्रमाणे हे 1300 पॅच आणि आपण आज सोडत आहे, म्हणजे त्यामुळे हे डिफाईन्ड इकोसिस्टममध्ये राहण्याच्या शक्यता जास्त असतात. जिल्ह्याचे फॉरेस्टचे अधिकारी गरकल साहेब, पुंड साहेब, अनिकेत भैया, वंजाळे साहेब, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार तरंगे साहेब आणि सर्व नगरसेवक, माझे सर्व सहकारी आणि ह्या भागातले आमचे निसर्गमित्र, पक्षीमित्र हे सगळेजण इथं आज शॉर्ट नोटीसवर जमा झाले. खरं वाटतं चांगल्या गोष्टीला कायम सहकार्य करणारं आपलं शहर आहे. साहेब बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, पण साहेब मोकळ्या मनानं सांगतो की अंबेजोगाई आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये गेली 35 वर्ष मी काम करतो आहे. डॉक्टर विमल मुंदडा तो आता नमिता मुंदडा आणि आता योगानं मला नगराध्यक्ष म्हणून उभा टाकलो. पहिलीच निवडणूक लढलो आणि जिंकलो. मला वाटतं ह्या भागात साहेब आमची एवढीच विनंती आहे की आमदार मॅडम आणि आपण जर पुढाकार घेतला तर आमच्या भागात खूप काही करण्यासारखं आहे साहेब. हे आमची लाँग लाईफ अचिव्हमेंट आहे आणि ह्या भागाचा चांगला उपयोग व्हावा. कारण आमच्या इथं आम्ही चुकीच्या गोष्टी सांगत नाही, आम्हाला काहीतरी करायचं आहे. मला वाटतं आमदार मॅडमचं विजन तेच होतं, डॉक्टर विमल मुंदडाचं विजन तेच आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं विजन तेच आहे साहेब. कारण आम्हाला चुकीच्या गोष्टीपेक्षा आम्हाला चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीला आपण मदत करावी. आणि मला वाटतं गरकल साहेब, पुंड साहेब, आमचे फॉरेस्टचे अधिकारी, पूर्वी आमचे वरोडे साहेब होते, मला वाटतं ह्या सगळ्यां